देशभरामध्ये इंडिगोची उड्डाणं जी आहेत ती रद्द झाल्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याचा फटका आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणारे जे आमदार आहे, मंत्री आहे यांना सुद्धा बसल्याचं दिसून येतं. आपण पाहू शकतो की नागपूरच्या एअरपोर्टवर जर बघितलं तर प्रवाशांचा शुकशुकाट दिसून येतो. या ठिकाणी मोजकेच प्रवासी जे आहे ते येताना दिसत आहे. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, मराठवाडा असो, येथून जे येणारे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, हे येत असतात आणि ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा गर्दी करत असतात. मात्र आज जर बघितलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी दिसून येत नाही, कार्यकर्ते दिसून येत नाही आहे. याचा जो फटका आहे तो मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे. काही मंत्र्यांनी, आमदारांनी समृद्धी महामार्गाने येणे पसंत केलं आहे, तर काहींनी रेल्वेचा मार्ग एकंदरीतच पाहता हा जो फटका जो बसलेला आहे तो इंडिगोच्या संपामुळे बसलेला आहे आणि याचा प्रवाशांवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतं. नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, एअरपोर्ट, नागपूर.